नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला आळूच्या पानाची झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 15 ते 16 पानं घेतलेली आहेत, छोट्या छोट्या आकाराची आहेत। आणि ही जी पानं आहेत का नाही, आळूच्या वड्याचीच पानं आहेत, ही आमची गावची पानं आहेत। तर ह्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्यांना काय करते, मी बारीक कापून घेते। आळूची पानं बघा मी कापून घेतलेले आहेत, पातळ पातळ अशी लांबडी अशी कापलेली आहेत। छोटे छोटे जरी तुकडे केले ना तरी चालू शकतात। मी अशी गोल केलं होतं आणि कट करून घेतलेलं आहे। त्यासाठी बघा मी डाळी भिजत घातलेल्या आहेत। ह्या डाळी किती आहेत माहिती आहे का, 4-4 चमचे असे घेतलेले आहेत। कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे का, चण्याची डाळ आहे, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, अशा तिन्ही डाळी मी भिजत घातलेल्या। जर वाटीच्या प्रमाणे सांगितलं ना तर ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट सपाट वाटे अशा घालायच्या भिजत। आणि भिजत किती उशीर घातलेलं, 1 तास घातलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया। डाळ भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याला मी टाकून घेते। मिक्सरच्या भांड्यात बघा सगळी डाळ काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। छोटा अर्धा चमचा ही घेतलेले आहेत ओवा, छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, देशी लसूण आहे बघा, हा थोडा जास्त घातला तरी पण चालू शकते। मोठा 1 चमचा धने घेतलेले आहे, ती अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेलं आहे। थोडंसं टाकणार आहे कढीपत्ता आणि हे मिक्सरला बिना पाण्याचंच फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर जरा सुद्धा केलेला नाही आहे। बंद चालू करून अशा पद्धतीत बारीक केले। आता ह्याला मी काढून घेते। काढून घेतले बघा, अशा पद्धतीत एकदम असं केलेलं आहे। जास्त एकदम बारीक पेस्ट नाही, असं साधारणसं दरदर आहे, जसं बारीक रवा असतो ना 0 नंबरचा तसा। आणि एखादी त्याच्यामध्ये डाळ पण राहिलेली आहे शिल्लक। आता ह्याच्यामध्येही आपण आळूची पानं टाकून घेऊया। आळूची पानं बघा मी टाकून घेतलेली आहेत। त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, 1 चमचा सफेद तीळ, चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे आणि देठा सकाळी घेतलेली आहे बघा, अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे, थोडीशी हळद आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला 3 चमचे तांदळाचं पीठ। आता तुम्ही हे तांदळाच्या पिठाच्या जागी 1 चमचाभर किंवा 1 चमचाभर ह्याचं चण्याच्या डाळीचं पीठ आणि 1 चमचा जरी तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल। मिक्स करूया चांगलं। मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे, छान असं मिक्स होतं। तुम्हाला मी सांगते, तुम्ही विचाराल की तांदळाचं पीठ का टाकलं डाळी टाकल्यानंतर, गरज नाही आहे खरं तांदळाचं पीठ टाकायचं, पण तांदळाच्या पिठानं काय होतं, कुरकुरीतपणा चांगला येतो। आणि जर तुम्हाला तसं नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल, फक्त डाळीच्या ह्याच्यामध्ये जे आपण डाळी केलं होतं ना बारीक, त्याच्यामध्ये जरी तुम्ही बनवलं तरी पण चालेल, मस्त असे होतात बघा। आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय काय टाकू शकतो। दुसरी गोष्ट मी तुम्हाला अजून सांगते की मग तुम्ही मला जर विचारलं ना की अजून काय काय टाकू शकता, तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय काय टाकू शकता। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी मिरची भाजी थोडीशी काढून घेतलेली आहेत। आता हे काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीत करायचं। तुम्ही गोल पण टाकू शकता आणि अशा पद्धतीत पण चपटे पण तुम्ही टाकू शकता। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे करायचे बरं का। आता जेवढी कढईमध्ये बसतील का नाही तेवढीच टाकून घ्यायची। आता टाकल्या काय होतं माहिती आहे का, खाली अशा थोडेसे वेळ बसतात आणि परत आपोआप वर येतात। हे बघा अशा पद्धतीमध्ये वर येतात। जास्त जाड करायचे नाहीत, पातळच करायचे, तो का आपोआप आता वर आलेत ते। आता अजून एक टाकून घेते। आणि जसं आपण बटाटे भजी कांदे भजी करतो का नाही, असं गोलवाले पण तसे जरी केले तरी तुम्ही चालतील, सोडले तरी। हे बघा अशा पद्धतीमध्ये ह्याच्यावरनं पण थोडंसं जरी तुम्ही तीळ लावलं तरी चालेल बरं का, मस्त होतात। आता हे एवढेच आपण फ्राय करून घेऊया। बघा असे वर येतात, मग लगेच त्याला हलवायचेच नाहीत। 1 मिनिटाच्या नंतर बघा असे थोडे वर आले का नाही, 1 मिनिटानंतर आपल्याला असे पलटे करून घ्यायचे। एकदम मस्त होते, तर चवीला एकदम छान असे लागतात चवीला। आणि हे कसे माहिती आहे का, तुम्ही बनवून जरी ठेवले ना ते 8 ते 10 दिवस राहतात, बिलकुल खराब होत नाहीत। फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थोडंसं हलकंसं गरम जरी केलं ना, असं कडक तेल करायचं आणि त्यात टाकायचं आणि लगेच काढायच्या। फ्रीजमधनं बी काढून ठेवायच्या कमीत कमी 10 ते 15 मिनटं, त्याचा थंडपणा गेला पाहिजे, लगेच पण ते तेलामध्ये टाकू नका। तर आता हे आपण थोडेसे चांगले फ्राय करून घेऊया। मस्त बघा असा कलर आलेला आहे, अशा पद्धतीत काढायचे, एकदम लाल भडक वगैरे पण करायची गरज नाही आहे, मस्त होतात बघा। आता हे आपण काढून घेऊया। नाश्त्यासाठी पण तुम्ही असे केले किंवा ताटाला लावायला जरी केले ना तरी पण असे छान होतात। आता हे मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। काढून घेतलेत बघा, एकदम कुरकुरीत होतात बघा। हे बघा मस्त आणि असं टमटमीत बघा फुगतात हे अशा आतपर्यंत, असे होत नाहीत की बघा खराब। आणि मेन म्हणजे तुम्हाला मी सांगते, हे तेलकट होत नाही। तुम्ही हा प्रश्न विचाराल की तेलाचे जास्त आहे, पण तेलकट होत नाहीत, एकदम सुक्के। हे बघा आतून, हे का छान। आपण याला सोडा वापरला नाही, काय नाही, आणि चवीला ते इतके छान लागतात ना, करून बघा। आळूच्या पानाच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, राहिलेले मी अशा पद्धतीत बनवून घेते। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।